नमस्कार मित्रांनो. गजानन लोकसेवा सहकारी बँक मर्यादित चिंचवड पुणे यासाठी भरती आलेली आहे. तिथं मित्रांनो तुम्हाला सीनियर ऑफिसर आणि ज्युनियर ऑफिसर या दोन पोस्टसाठीची ही भरती असणार आहे मित्रांनो. इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे क्वालिफिकेशन कशा पद्धतीने दिलेलं आहे. जे सीनियर ऑफिसर आहे त्याच्यासाठीचे शैक्षणिक पात्रता बघा, कॉमर्सचे पदवीधर असणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर CAIIB असल्यास प्राधान्य, GDC&A असल्यास प्राधान्य असणार आहे. त्याच्यानंतर वयोमर्यादा जी आहे ते 35 ते 50 वर्ष वयोमर्यादा आहे. अनुभव इथं तुम्हाला मागितलेला आहे. सहकारी बँकेचा ऑफिसर पदाचा किमान 5 वर्षाचा अनुभव इथं आवश्यक आहे. इतर पात्रताही तुम्हाला इथं देण्यात आलेल्या आहे. कर्ज विभाग, मुदत ठेव, इन्स्पेक्शन विभाग तसेच संगणक प्रणाली टायपिंगचे ज्ञान आवश्यक आहे. बँकेचा रिझर्व्ह बँकेचा पत्रव्यवहार करण्याची माहिती असणं आवश्यक आहे. KYC ची माहिती इथं असणं आवश्यक आहे मित्रांनो. तर ही सिनियर ऑफिसर जे आहे याच्यासाठीची तुम्हाला पात्रता इथं मागितलेली आहे. जर तुम्ही याच्यामध्ये परफेक्ट बसत असेल, या पात्रतेला तुम्ही क्वालिफाय होत असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर ज्युनियर ऑफिसर साठीची शैक्षणिक पात्रता कॉमर्स पदवीधर किंवा GDC&A असल्यास प्राधान्य असणार आहे. वयोमर्यादा 35 ते 45 वर्ष आणि इतर पात्रतेमध्येही काय म्हटलेलं आहे बघा, कर्ज, सेव्हिंग, मुदत ठेव व इन्स्पेक्शन विभागाची माहिती तसेच संगणक प्रणाली टायपिंगचे ज्ञान आवश्यक व KYC व CKYC ची माहिती आवश्यक आहे. प्रत्यक्ष काम केलेले असावे, किमान 3 ते 5 वर्षाचा अनुभव इथं तुम्हाला मागितलेला आहे. आणि अर्ज जे आहे ते बँकेच्या अध्यक्षांच्या नावे फोटो व प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह 8 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला जो इथं पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावरती हा जो तुम्हाला ईमेल ID दिलेला आहे त्या ईमेल ID वरती तुम्हाला तुमचं ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन करायचं आहे मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.